शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे मोजून 7-8 लोकांची नाव मला माहिती आहे. इतिहासात कुठेच सापडत नाही. इथेच हेर खातं किती सक्सेस होतं हे दिसतंय. जो मुलगा हेर खात्यात काम करायचा त्याच्या बापाला आणि त्याच्या आईला सुद्धा माहिती नव्हतं की माझा मुलगा शिवाजी महाराजांच्या हेर खात्यात काम करतो. बरोबर. इतकं गुप्तपणे काम केलं जाईल. पहिला प्रसंग सांगतो. अफजल खानाची उंची किती, शिवाजी महाराजांची उंची किती, मग त्याला मारायचं तर कसं मारायचं, त्याला कुठे वार करायला पाहिजे. अफजल खान येत असताना महाराष्ट्रामध्ये गोंधळी आहे, कडक लक्ष्मी आहे, रायरन आहे, टुंगळेवाले आहे, त्या प्रत्येक लोकांनी जागर सुरू केला. तुम्ही गणपती बसवता, गणपतीमध्ये आरती म्हणतात. कोणती? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. हे काय आरती? हा संदेश आहे. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना लिहिलेला संदेश आहे आणि गणपती पुढे मागलेला एक दान आहे. सुख करता तूच आहेस, दुःख हरता तूच आहेस. ही जी वार्ता येते ते अफजल खानाने मंदिरं पाडले, तो मोठे मोठे मंदिर उद्ध्वस्त करत आहे. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. जर का तुझी कृपा असेल तर मला कुठल्या गोष्टीची कमी आहे असा संदेश त्याने देवाजवळ साखळं मागलं. तिकडे गोंधळी धारकरी पण तो लग्नाला चला बाई लग्नाला. हे का फक्त भारूड आहे? ते भारूड नाही. ते सांगतात की लग्नाला चला, जर का या लग्नाला तुम्ही नाही आले तर महाराष्ट्र संपणार आहे. म्हणून जसे असेल तसे मुलं असतील तर मुलं घरी ठेवा, सोबत काहीच घेऊ नका. लग्नाला चला म्हणजे कुठे चला? अफजलला येतोय, त्याला आपल्याला तोंड द्यायचंय. त्या ठिकाणी त्याला 4 बसल्या आयाबाया मध्ये बसली बाई, तिची बोलायची गाई, तिची बोलायची गाई. म्हणजे 4 माणसं बसले आणि त्याचे सर्वांच्या ठिकठिकाणी काय सुरू आहे, खलबत सुरू आहे. त्या अफजलाला कसा मारायचा. आणि ते लोकांना जमा करण्यासाठी जे सैन्य गावगाव गेलेलं होतं त्या सैन्यानं त्यांनी गोळा केलं. लग्नाला चला, हे लग्न आहे आपल्या महाराष्ट्राचं, जर का हे लग्नात तुम्ही हुकले तर महाराष्ट्र मग कधीच भेटणार नाही, म्हणून तुम्ही सर्वांनी चला, जसे असेल तसे निघा. म्हणजे हा संदेश त्यांनी गावोगावी पोहोचला.